गेल्या महिन्याभरापासून देशभरात इलेक्टोरल बॉन्ड अर्थात निवडणूक रोख्यांचा विषय चांगला चर्चेत आलाय। सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर SBIनं विकलेल्या निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील निवडणूक आयोगाला दिलाय। हे प्रकरण नेमकं काय आहे याच संदर्भात आपण या व्हिडिओतून अधिक जाणून घेऊ। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक विनंती, आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब, फॉलो व लाईक जरूर करा। भारत सरकारनं 2017 मध्ये इलेक्टोरल बॉन्ड अर्थात निवडणूक रोख्यांची योजना जाहीर केली। ही योजना सरकारने 29 जानेवारी 2018 रोजी कायदेशीररित्या लागू केली। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इलेक्टोरल बॉन्ड ही राजकीय पक्षांना देणगीच्या रूपात पैसे देण्याचं एक माध्यम आहे, ज्यामध्ये इलेक्टोरल बॉन्डमध्ये पैसे देणाऱ्याचं नाव नसतं। या योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही निवडक शाखांमधून रुपये 1000, रुपये 10,000, 1 लाख, 10 लाख आणि 1 कोटी रुपये अशा कोणत्याही मूल्याचे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करता येतात। सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या ऐतिहासिक निकालात मोदी सरकारची निवडणूक रोखे ही योजनाच बेकायदेशीर व घटनाविरोधी ठरवली आहे। यामध्ये कलम 19(1) नुसार देण्यात आलेल्या मतदारांचा माहिती हक्कांचा उल्लंघन होत असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। तर राजकीय पक्षांना कंपन्यांकडून अमर्यादित निधी मिळवण्यावरही सुप्रीम कोर्टानं बंदी घातली आहे। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं 12 एप्रिल 2019 पासून आजवर किती बॉन्ड खरेदी करण्यात आले आहेत याचा तपशील SBIने निवडणूक आयोगाला द्यावा। त्यासोबतच 12 एप्रिल 2019 पासून आत्तापर्यंत राजकीय पक्षांनी किती इलेक्टोरल बॉन्ड्सचं पैशात रूपांतर केलंय याचाही तपशील त्यांनी द्यावा असं सांगितलं होतं। निकालापासून 3 आठवड्यांच्या आत ही माहिती देण्यात यावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता। 13 मार्च 2024 रोजी निवडणूक आयोग ही माहिती प्रसिद्ध करेल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं, परंतु SBIने कोणताही तपशील दिला नाही आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने हा तपशील तातडीने सादर करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार निवडणूक आयोगाने हा सगळा तपशील त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला। या तपशिलातून निवडणूक रोख्यांबद्दल जी माहिती समोर आली आहे ती थक्क करणारी आहे। यामध्ये गेल्या 5 वर्षात देशभरात जितके निवडणूक रोखे वटवण्यात आलेत त्यापैकी तब्बल 50% निवडणूक रोखे हे एकट्या भाजपने वटवलेत। त्यातले बहुतांश रोखे 2019च्या निवडणुकांदरम्यान वटवण्यात आल्याचं समोर आले। आयोगानं जाहीर केलेल्या तपशिलानुसार 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 या 5 वर्षांच्या काळात एकूण 22,217 कोटी रुपये किमतीच्या रोख्यांची SBIनं विक्री केली। यातील सर्वाधिक म्हणजेच 8,633 कोटींचे रोखे भाजपच्या नावे काढण्यात आलेत। या 22,217 कोटींच्या रोख्यांपैकी 12,769 कोटींचे रोखे 5 वर्षात वटवण्यात आले असून त्यातही भाजपने सर्वाधिक म्हणजेच 6,060 कोटींचे रोखे वटवले आहेत। अगदी अलीकडे जानेवारी 2024 मध्ये भाजपने जवळपास 200 कोटींचे रोखे वटवलेत। निवडणूक रोखे संबंधित पक्षाला देण्यात आल्यानंतर त्या पक्षानं त्यातला किती पैसा प्रत्यक्षात खर्च केला यावरही नजर टाकूयात। भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक म्हणजेच 6,060 कोटींचे रोखे वटवले। यापैकी बहुतांश रोखे हे 2019च्या लोकसभा निवडणुका व नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व तेलंगणा या राज्याच्या विधानसभा निवडणुकांवेळी खर्च करण्यात आलाय। भाजपनं खर्च केलेल्या रकमेपैकी सर्वाधिक खर्च 2019 मधील एप्रिल-मे या 2 महिन्यात म्हणजेच लोकसभा निवडणुकांच्या काळात खर्च केलेत। यामध्ये एप्रिल महिन्यात 1,056.86 कोटींचे रोखे भाजपने वटवले, तर मे 2019 मध्ये हा आकडा 714.71 कोटी इतका होता। गेल्या वर्षी झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व तेलंगणा या विधानसभा निवडणुकांमध्ये ऑक्टोबर महिन्यात 359.5 कोटी तर नोव्हेंबर महिन्यात तब्बल 702 कोटीचे निवडणूक रोखे भारतीय जनता पक्षाने वटवलेत। मात्र या अहवालानुसार जानेवारी 2022 मध्ये अचानक निवडणूक रोखे वटवण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतं। यानुसार फेब्रुवारी 2020 मध्ये 3 कोटी, जानेवारी 2021 मध्ये 1.50 कोटी आणि डिसेंबर 2023 मध्ये 1.30 कोटी असे 3 वेळा 1 अंकी रकमेचे रोखे वटवले गेले आहेत। पण जानेवारी 2023 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर व गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तब्बल 662.20 कोटींचे निवडणूक रोखे वटवले गेले।
नोव्हेंबर 2022 मध्येही गुजरात व हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांवेळी ही स्थिती दिसून आली। भाजप पाठोपाठ तृणमूल काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाचे रोखे मिळाले। या काळात तृणमूलच्या नावे 1610 कोटींच्या रोख्यांची विक्री करण्यात आली आहे, तर काँग्रेसच्या नावे 1422 कोटींचे रोखे SBIनं जारी केलेत। राजकीय पक्षांना मिळणारा बेनामी पैसा नेमका कुठून येतोय याची सर्व माहिती मतदारांना त्यांचा मूलभूत हक्क म्हणून मिळायला हवी, या मुख्य उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल दिला होता आणि त्याच निकालाच्या आधारे SBIने दिलेल्या माहितीनुसार हा अहवाल सादर करण्यात आलाय। लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि भाजपने सर्वाधिक निवडणूक रोखे खरेदी करण्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब व फॉलो जरूर करा। धन्यवाद।